हाय एव्हरीवन. तर आज आपण बनवलेला आहे 2 kgचा 2 टायर केक आणि हा केक मी लाईव्हमध्ये बनवलेला आहे. तर याचं फायनल डिझाईन बाकी होतं कारण क्रमकोट करून लाईव्हमध्ये हा मी एंड केला होता. त्याच्यामुळे पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पहा आणि याच्यामध्ये वेव डिझाईन बनवायचे आहे पर्पल कलरमध्ये. तर इथं मी पर्पल कलर घेतलेला आहे आणि क्रीममध्ये आपल्याला व्हिप क्रीममध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन्ही लेअरमध्ये आपल्याला खालचा शेड आहे तो डार्क करायचा आहे आणि वरचा शेड आहे तो लाईट करायचा. तर पहिलं आपलं काय करायचं आहे, लाईट क्रीमचं काम करून घ्यायचे. अशा प्रकारे पूर्ण केकला फिनिशिंग द्यायची आहे. नंतर लास्टला अर्ध्या केकमध्ये आपल्याला करायचं आहे डार्क शेड, म्हणजे पर्पल कलरचाच डार्क शेड तो पण असं चमकणारा दिसला पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला क्रीममध्ये आपल्याला न्यूट्रल जेल मिक्स करायचं आहे आणि व्हिप क्रीममध्येच आपल्याला थोडासा पर्पल कलर एक्स्ट्रा ॲड करायचा आहे जेणेकरून दोन आपल्याला शेड त्याच्यामध्ये दिसतील. तर त्याच्यासाठी मी तर वापरलेला आहे बेकर विलेचा पर्पल कलर. ठीक आहे. तर हा आहे खालचा लेअर 1.5 किलोचा आणि वरचा आहे तो अर्धा किलोचा आहे. ठीक आहे. व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे व्यवस्थित तुम्हाला समजेल. पाहू शकता इथे वरती आहे तो एकदम लाईट आहे, पण जो व्हिडिओमध्ये जसा दिसतोय त्याच्यापेक्षा थोडासा डार्क आहे आणि खालचा आहे तो डार्क आहे. आणि डार्क कलर कसा करायचा, तर ज्यावेळेस 2 शेड द्यायचे असते त्यावेळेस आपल्याला एक पूर्ण लाईटने कवर करायचा असतो आणि दुसरा जो डार्क आपल्याला खाली बॉटमला द्यायचा असतो तो त्याच्यामध्ये थोडंसं न्यूट्रल जेल मिक्स करायचं आणि एक्स्ट्रा जेल कलर किंवा लिक्विड कलर असतात ते आपण ॲड करायचं आहे. वॉटर कलर घेतले तर खूपच ते पाणी पाणी असतं, त्याच्यामध्ये एवढी अशी कलरची क्वांटिटी नसते. तर त्याच्यासाठी बेकर विलेचा जो असतो कलर तो तुम्ही वापरू शकता किंवा जेल कलर वापरू शकता. ठीक आहे. तर आपल्याला इथे पूर्ण अशी फिनिशिंग करून घ्यायची आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन डिझाईनचं नोटिफिकेशन येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं असतं. बाकी त्याच्यामध्ये काही एवढे बेनिफिट नसतात का, तर नवीन एखादा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला तर तो तुम्हाला दिसला पाहिजे ना. आणि नवीन डिझाईन जर तुमच्या कॅटलॉगमध्ये तुम्ही ॲड करू शकता. आणि अशी वेव्स डिझाईनमध्ये आता खूप क्रेज आलेला आहे की अशा डिझाईन्स सगळे घेतात. मोस्ट पॉईंट पर्पल आणि पिंक कलरमध्ये हे खूप केक सेल होतात. तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि ह्याचे फोटोज वगैरे तुमच्या स्टेटसला शेअर करू शकता. म्हणजे त्याच्यामुळे कस्टमरला तुमच्याकडे जो मेनू कार्ड आहे तो बनवायचा असतो आणि स्टेटसलाच लावायचा असतो. त्याच्यातून तुम्हाला ऑर्डर येण्याची शक्यता असते. तर इथं मी स्पॅच्युला घेतलेला आहे, त्यानेच आपल्याला वेव डिझाईन बनवायची आहे. ठीक आहे. कुठेही नॉनस्टॉप न थांबता फक्त आपल्याला असं झिगझॅगमध्ये आपल्याला नाईफने फिरवायचं आहे. अशा प्रकारे जास्त काही करायचं नाही आहे. परफेक्ट एकदम वेव डिझाईन बनली जाते. तर इथं पहिल्या ट्रायमध्ये थोडीशी माझी परफेक्ट अशी जमली नाही, पण नंतरच्या ट्रायलला मी बनवलेली आहे. कारण काय होतं, आत्ता आहेत गरमीचे दिवस तर क्रीमला लगेच बबल्स निघायला सुरुवात होते. तर काय करायचं, थोडंसं पाणी घ्यायचं. नॉर्मल पाणी घेतलं तरी चालेल. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या क्रीमला थोडंसं पाणीचं टचअप असल्यामुळे पण आपले केकला बबल्स निघत नाहीत. अशा प्रकारे मी इथं दोन्ही केकला वेव डिझाईन बनवून घेतलेली आहे आणि तो आता मी याच्यावर शिफ्ट केलेला आहे. पाहू शकता. अशा प्रकारे हा केक आपला इथे झाला आहे शिफ्ट. त्याला काय करायचे, डायरेक्ट काढायचं नाही कधी पण असं. तर एका बाजूने नाईफने वर, आता इथं पाहू शकता तुम्ही कसं केलं आहे मी ते. केकला थोडंसं हलका हाताने खाली नाईफने टच करायचं आणि खालच्या केकला न टच होता डायरेक्ट इझिली त्याला एकदम हळूवारपणे आपल्या स्पॅच्युलाला बाहेर काढायचं आहे. आणि असा चमकणारा लुक हवा असेल तुम्हाला एक्स्ट्रा, म्हणजे काय कस्टमरला द्यायचं असेल तर याच्यावरती सिल्वर डस्ट करायचा. पिंक कलर, पर्पल कलर, हे चॉकलेट कलर सोडून बाकी सगळ्यावरती तुम्ही पिंक
सिल्वर कलर डस्ट करू शकता, जेणेकरून काय होतं केकचा लुक अजून छान दिसतो आणि अजून केक छान दिसायला लागतो. ठीक आहे. आणि अजून ह्याच्यावरती आपल्याला लावायचे आहेत बटरफ्लाय लावायचे आहेत. अजून आपल्याला शुगर बॉल्स लावायचे आहेत. आणि हे ग्लॉसी प्रिंटचेच असतील, पण हे मी केक मटेरियल शॉपमधून घेतलेले आहेत 60 रुपीजचे. तर याचे आपण एक्स्ट्रा कस्टमरकडून चार्जेस पे करायचे आहेत. जे डिझाईनचे जे एक्स्ट्रा केकवरती जे कस्टमर चॉईस करतात त्यांना त्याचे एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागतात. ठीक आहे. अशा प्रकारे सगळे बटरफ्लाय आपण याच्यावरती लावून घ्यायचे आहेत. आणि हा केक मी आधी सेट करून घेतलेला होता, त्याच्यामुळे हा मी ऑलमोस्ट 2 तास आधी बनवून ठेवून दोन्ही असे वेगवेगळे बनवून ठेवले होते. त्याच्यानंतर आपण हे दोन्ही केक एकावर एक शिफ्ट केलेले आहेत. ठीक आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि हा आहे ॲक्रेलिकचा हॅपी बर्थडेचा टॉपर. ठीक आहे. त्याने पण खूप केकला लुक छान येतो. तर अशा प्रकारे डेकोरेट करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून 2 ऑर्डर आपल्याकडे अजून एक्स्ट्रा येतील. त्या पद्धतीने इथे केक हा झालेला आहे कंप्लीट. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन केकसोबत किंवा नवीन रेसिपीसोबत. थँक्स फॉर वॉचिंग. बाय. आणि हे त्याच दिवसाचे 2 केक आहेत. एक मुंबई इंडियन स्पेशल आहे आणि एक ॲनिव्हर्सरी स्पेशल आहे.